नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, ऊसाची स्प्रे, ड्रेंचिंग आणि खताचं शेड्यूल याविषयी आपण आज बोलणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी पूर्व हंगामी ऊसाची लागवड केली आहे, पूर्व हंगामी हंगाम कधी सुरू होतो? नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी एंड। ज्या शेतकऱ्यांनी सुरू ऊसाच्या हंगामामध्ये ऊस लावला आहे त्या शेतकऱ्यांसाठी हे पहा, फुटव्यांचं व्यवस्थापन, ऊसाची सर्वांगीण वाढ, तलवारीसारखं असं पान तेजदार आणि न्यूट्रिशन रहित जर करायचं असेल, पहा हे पान कसं दिसतं। पानाची मधली जी ही रेष आहे ही पांढरी शुभ्र दिसली पाहिजे, हा साईडचा भाग हिरवागार दिसला पाहिजे आणि याची प्रत्येक जी पेशी आहे, पेशीची संरचना आहे ही एकदम क्लिअर असली पाहिजे आणि ह्या पानावर कुठला डाग धब्बा दिसला नाही पाहिजे। आलं लक्षात? तर असं जर समजा तुमचं पान जर क्लिअर असेल तर मित्रांनो, आणि दुसरी गोष्ट, पानाची रुंदी, ही पानाची जी रुंदी आहे, आला का बाबा? चल, पानाची जी रुंदी आहे, पानाची रुंदी आपल्याला 4 बोट पाहिजे। थांब, पानाची रुंदी 4 बोट पाहिजे आणि पानाची लांबी ही 6 फूट लांब पाहिजे। 6 फूट लांब जर पानाची लांबी असेल तर अर्थातच आपलं बुंदा मजबूतीकरण झालेलं आहे असं समजा। आणि बुंदा मजबूतीकरण जर झालं असलं तर तिथं कांड आपलं जे आहे हे कांड भरघोस आणि ठोकर निघतं, ठोकर कांड निघतं आणि ठोकर कांड जर निघालं तर त्याचा जो गाभारा आहे हा गाभारा 1 नंबर बनतो। गाभारा जर 1 नंबर बनला तर त्याची जी लिंथ आहे ही लिंथ 1 नंबर होते आणि जेवढी पाचट आपली रुंद तेवढं कांड रुंद, जेवढं पाचट आपलं लांब, जेवढं पाचट आपलं लांब तेवढी कांड्याची लांबी जास्त। तर अशा प्रकारे त्याचं व्यवस्थापन आहे। त्यासाठी नत्रस्फुरत पालाश मुख्य अन्नद्रव्य, कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर दुय्यम अन्नद्रव्य, जस्त लोह मंगल बोरॉन कॉपर मॉलिब्डेनम आणि क्लोरीन मायक्रोन्यूट्रल याचं जर समजा व्यवस्थापन तुम्ही जर योग्य केलं तर भरघोस आणि दर्जेदार उत्पादन आपल्या शेतामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। तर याचं शेड्यूल पूर्ण करा। स्प्रेचं शेड्यूल आहे आमचं अमावस्या पौर्णिमा आणि ड्रेंचिंगचं शेड्यूल आहे प्रति 28 दिवस। असं स्प्रे ड्रेंचिंगचं शेड्यूल आहे आणि खताचं शेड्यूल आहे प्रति 90 दिवसांनी, म्हणजे 3 महिन्यांनी किंवा 84 दिवस, प्रति 84 दिवस। आलं लक्षात? तर प्रति 84 दिवसांनी खताचा डोस, रासायनिक सेंद्रिय आणि बायो, आणि स्प्रेचं शेड्यूल आपलं प्रति अमावस्या पौर्णिमा 14 दिवसांनी आणि ड्रेंचिंगचं शेड्यूल प्रति 28 दिवसांनी, 7 1 7 7 2 14 7 1 21 आणि 7 4 28 आणि अमावस्या पौर्णिमा किती दिवसाला येते? 7 2 14 दिवस आणि 28 गुणिले 3 बरोबर 84 दिवस, म्हणजेच खताचं शेड्यूल आपलं हे 84 दिवसाला असलं पाहिजे। असं जर समजा योग्य व्यवस्थापन केलं तर तुमच्या रानामध्ये तुम्हाला भरघोस आणि दर्जेदार उत्पादन पाहायला मिळतं। प्रत्येक शेतकरी म्हणतो, सर मला 100 टन उत्पादन काढायचं आहे, पण त्याला जर म्हणलं हे असं असं करावं लागेल तर तो म्हणतो, साहेब वेळ नाही आहे किंवा झालं नाही आहे, वेळेअभावी किंवा मजूरच भेटेना, असे एक ना अनेक कारणं सांगतात। तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, 100 टन ऊस उत्पादन जर काढायचं आहे ते तुम्हाला काढायचं आहे, त्या तुमच्या अडचणी दुसऱ्यांना सांगून उपयोग नाही। त्यासाठी राईट टाईम राईट ऑपरेशन करणं हे महत्त्वाचं आहे। BSc ॲग्रीमध्ये पहिला शब्द आहे राईट टाईम राईट ऑपरेशन। सगळं काही थांबू शकतं मित्रांनो, सगळं काही थांबू शकतं, पण शेती ही थांबू शकत नाही। आज ही पानाची जी ग्रोथ आहे ना, ही पानाची ग्रोथ उद्या 2 इंच 4 इंच वाढणार आहे।
ती थांबणार नाही आहे तुमच्यासाठी. तुम्ही उद्या खत देणार आहेत म्हणून थांबणार नाही. आपण तरी थांबू शकतो. उद्या मित्राचा बर्थडे आहे आणि मला चांगल्या हॉटेलमध्ये जेवायला मिळतं म्हणून निहारी करतात. दुपारी करतच नाहीत लोक, संध्याकाळी डायरेक्ट जेवायला जातात हॉटेलवर, आहे ना. म्हणजे एक टायमाचा आपण आहार लेट करू शकतो, तसं वनस्पती करत नाही आहे. वनस्पतीला काय पाहिजे, योग्य वेळी त्याच्या मुळाच्या सानिध्यामध्ये ते न्यूट्रिशन उपलब्ध पाहिजे. जर समजा ते न्यूट्रिशन उपलब्ध नसेल तर ती वनस्पती थांबणार नाही आहे. एक इंच अर्धा इंच ती चालूच राहील. जादू लोकांना वाटते मित्रांनो, रसायनामध्ये लोकांना जादू वाटते, आहे ना. की जादू म्हणजे काय, की जर समजा एखादं पेस्टिसाईड फर्टिलायझर सिंथेटिक फर्टिलायझर आपण जर आणून टाकलं आणि त्यानं हिरवगार ऊस दिसला किंवा व्हेजिटेरियन ग्रोथ चांगली दिसली तर त्यांना वाटतं हे इन्शुरन्स म्हणजे खूप भारी आहे. तसं नाही आहे मित्रांनो. कारण कसं असतं, ज्यावेळेस तुमच्या रानामध्ये कार्बन पर्सेंटेज चांगलं असतं त्यावेळेसच तिथं जहर काम करेल, म्हणजे पेस्टिसाईड आणि फर्टिलायझर काम करेल. कारण जीवाणूची ताकद, प्रत्येक मातीच्या कणातील वाहणारी विद्युत वाहकता जर समजा तुमच्या पिकाच्या मुळाच्या सानिध्यात असेल, कार्बन पर्सेंटेज तुमचं जर चांगलं असेल, सॉईल कार्बन पर्सेंटेज जर तुमचं चांगलं असेल तर तुम्हाला तिथं चांगले रिझल्ट मिळतील. कारण सॉईल पर्सेंटेज जर एक नंबर असेल तिथंच केमिकल पेस्टिसाईड आणि फर्टिलायझर योग्य प्रकारे काम करेल. ही गोष्ट लक्षात घ्या आणि माती परीक्षण करून घ्या. माती परीक्षण केल्यानंतरच प्लॅन्ट बायोग्राफ आपल्याला ठरवता येतो. त्याच्यानंतर पिकाची लावगण, त्याच्यानंतर खताचे डोस, या गोष्टी आपल्याला तिथं रिकमेंडेड करता येतात. असं तलवारीसारखं पान तेजदार पाहिजे मित्रांनो, जबरदस्त, एक नंबर, खूप छान. हे आहे सुरेशराव सदगे, कैलासवाडी, तालुका जिल्हा परभणी येथील प्लॉट. खूप छान व्यवस्थापन केलं आहे सुरेशरावानं, एक नंबर. सांगितलं तसं व्यवस्थापन केलं आहे, त्यामुळे त्यांचं ऊस पहा किती एक नंबर, खूप छान दर्जेदार अशी इथं ग्रोथ तुम्हाला पाहायला मिळते. असं जर व्यवस्थापन केलं तर तुम्ही 100% टनाच्या पुढे निश्चित जाऊ शकता. ही गोष्ट लक्षात घ्या. खूप छान प्लॉटचं व्यवस्थापन केलं सुरेशराव, धन्यवाद. तर मित्रांनो, आपल्याला उत्पादन काढायचं आहे तर प्रत्येक एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आपलं कल्टिवेशन, आपली सॉईल. सो ऑफ इम्प्लिमेंट लाईफ, हजारो लाखो करोडो जीवो की माँ म्हणजे सॉईल, हे आपल्याला महत्त्वाचं आहे. तर ह्या उसाला आमचे जवळपास 2 खताचे डोस पोचलेले आहेत, 3 ड्रेंचिंग पोचलेले आहेत आणि स्प्रे 3-4 पोचलेले आहेत. असं याचं योग्य व्यवस्थापन सुरेशराव सदगे यांनी आपल्या प्लॉटमध्ये करून घेतलं, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. तेजदार अशी ऊसाची पाचट आहे आपली, साईज एक नंबर आहे आणि न्यूट्रिशन डेफिशियन्सी आपली आता क्लिअर होत आहे पानावरली. आणि इथं आपल्याला भरघोस आणि दर्जेदार उत्पादन 100% म्हणजे 100% पाहायला मिळेल. सर्व शेतकऱ्यांनी या प्लॉटचं अनुकरण करावं. डुकरानं किंवा कुत्र्यानं हे कारभार केलेला दिसतोय. सुरेशराव लक्ष द्या. योग्य फुटव्यांचं व्यवस्थापन मस्त, एक नंबर.
थँक्यू मित्रांनो, धन्यवाद.